फेसबुकच्या पेजला पण, इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक, तुम्ही जे व्ह्यूज आणि लाईक्स दिलेले त्याच्याबद्दल तुमच्या प्रेक्षकांचे पण आभार मानतो. आणि खूप जणांनी कमेंट केलेली आहे की फॅक्टरीमध्ये पण कसं काय सगळ्या गोष्टी आपण जाणून. परिवहन आयुक्त कार्यालय तुम्ही पाहू शकता. परिवहन आयुक्ताचं यांचं सर्टिफिकेट, त्यांचं मान्यता आहे आरटीओची. तर हे हे पुणे के लिए क्या ऑल महाराष्ट्र के लिए? एआरआई सर्टिफिकेट, ये का असतं एआरआई सर्टिफिकेट? इसका जरा जानकारी देंगे. मानक होत आहे. इन्फॉर्मेशन कंपनी आहे ती फक्त रिक्षावाल्यांसाठी काम करते. हो. सो आम्ही रिक्षावाल्यांचा विचार करून आम्ही हा विचार करतो की बाबा त्यांना कमीत कमी कसं कमी डाऊन पेमेंट करतात. तर आम्ही 20 गाडीचं सगळ्यात महत्वाचं आपलं पेन्शन का असतं की गाडी दारात लावली, गाडी सोडायला जाण्याचं. मेकॅनिकलचं काम चालतं. हा. म्हणजे काय पण फिटिंग वगैरे काय फिटिंग असं. हे आता ही पण गाडी बघा आमची हा. खूप जुनी आहे. 2012चा मॉडेल आहे. 2012ची गाडी. असं वाटतं की शोरूम ती गाडी काढलेली आहे, थोडा पिकअप आहे. 2012ची गाडी. ते पाहू शकता. आवाज येते का तुम्हाला? तसं या आवाज म्हणजे बाजूच्या गाडीवाल्यांना कळणार आहे की बाबा गाडी कुठलीतरी गाडी चालली म्हणून. ते रेसिंगची गाडी चालली तसा आवाज येत आहे. खूपच छान अशी माझी राईड झालेली आहे. तुम्ही पण ट्रायल घेऊन चॉईस तुमची ट्रायल घ्या. आवडली तरच घ्या. आणि जर तुम्हाला भविष्यात 2 पैसे साचवायचे तरच इलेक्ट्रिकची गाडी घ्या. पुढचा विचार घ्या करा. आवाज फायरिंगचा 1 नंबर आवाज आहे. 3 वर्षात काय आहे, तुमच्या 3 गाड्या उभ्या राहतील. ही आता मी इथं माझी रिक्षा लावलेली आहे. ही त्यांची कंपनी आहे इलेक्ट्रो मोशन विद्युत व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेड. ह्या अशा रिक्षा हे केलेले आहेत. तिथं रिक्षा दिसू शकतात तुम्हाला, रिक्षा लागलेले ते कन्वर्ट केलेले आहेत. आणि काही करायचे पण काम चालू आहे. हे एवढ्या अशा इथं गाड्या लागलेल्या आहे इलेक्ट्रिक कन्वर्ट करायच्या. आपण त्यांनाच आतमध्ये जाऊन भेटूया. तर हे असं रिक्षाचं कन्वर्ट करायचे कामं चालू आहे. त्यांचं फॅक्टरी आहे. बॅटरीचं वगैरे काम चालू आहे होते. हां, नमस्ते सर. नमस्ते. ते काल व्हिडिओ चालू आहे माझ्या मोबाईलमध्ये. काय प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? काय प्रॉब्लेम नाही. तर सरांना मी परमिशन घेतलेलं आहे. काल त्यांचं माझं बोलणं फोनवरती झालं होतं की आज येणार आहे म्हणून, शनिवारी सांगितलं मी त्यांना. तर आता मी त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे इथं भोसरी MIDC ला. बसू का सर? बसा ना. व्हिडिओ चालू ठेवू, काय प्रॉब्लेम नाही ना? हो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे. सर तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. आपल्या ब्लॉगमध्ये पुणेकरांचा SMS ग्रुपवरती आणि फेसबुकच्या पेजला पण, इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक, तुम्ही जे व्ह्यूज आणि लाईक्स दिलेले त्याच्याबद्दल तुमच्या प्रेक्षकांचे पण आभार मानतो. आणि खूप जणांनी कमेंट केलेली आहे की फॅक्टरीमध्ये जाऊन डिटेल्स घेऊन त्याची डिटेल माहिती आणि त्याची प्राईस काय असणार आहे ते तुम्हाला माहिती हवी होती. ते आता मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्यांच्यापासून पण माहिती घेणार आहे आणि त्याची प्राईस आणि बाकी फॅक्टरीमध्ये पण कसं काय सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. तर पूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर सर आपलं नाव सांगा ना पहिलं. माझं नाव सूर्यप्रताप सिंग आहे. सर ह्या फॅक्टरीचे मालक आहे. आणि आपलं नाव? माझं नाव कविता नासू. तर कविता मॅडमनीच सगळ्यात आधी मला त्या मोरे काकांचा जो व्हिडिओ घेतलेला मी रिक्षांचा, त्या काकांनी मला मॅडम आणि मग मॅडमशी बोलणं झालं. मग तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आणि लोकांनी एवढे व्ह्यूज आणि लाईक्स दिले. आणि लोकांना पण एक आता पुढचं फ्युचर इलेक्ट्रिकच आहे, पुढचा जमाना तोच होणार आहे. आणि लोकांनी पण व्ह्यूज आणि लाईक दिले. तर आता CNG एवढ्या पंपावरती तुम्ही पाहत असाल की लाईन एवढ्या गर्दी असते. तर लोक पण वैतागलेले आहेत. तर आपण आता त्याच ज्यांना कन्वर्ट करायचे त्यांच्या डिटेल घेऊन जाणून घ्या व्हिडिओमध्ये. तर असं आपण आता किट कन्वर्ट करायची प्रोसेस काय असणार आहे आणि त्याची किंमत जरा सांगितली तर बरं होईल. कीमत कन्वर्ट करने की कीमत है 1,65,000 हाँ. और कन्वर्ट करने के बाद 3 साल तक आपको सर्विस सपोर्ट सब कुछ मिलता है. बैटरी से लेके मोटर, कंट्रोलर, बाकी जितने भी कंपोनेंट्स लगते हैं रिक्शा में उन सब पे 3 साल की वारंटी मिलती है आपको. 3 साल की वॉरंटी, 3 वर्षाची मित्रांनो वॉरंटी असणार आहे. आणि 1,65,000 रुपये किंमत रहेगी. तो उसमें सब्सिडी कितना रहेगा?
33,000। जी, तो जैसे हमको पता है कि हमारे यहाँ दो है, MH12 और MH14। तो MH12 में हमें 25,000 की सब्सिडी मिलती है और MH14 में हमें 30,000 के आसपास सब्सिडी मिलती है। तो ऐसे आप देखोगे सब्सिडी के बाद जो कॉस्टिंग आती है रिक्शा ड्राइवर को, वो MH12 में आती है 1,40,000 और MH14 में आती है 1,35,000 के आसपास। और इसमें क्या होता है कि सब्सिडी डायरेक्ट रिक्शा ड्राइवर के अकाउंट में ही आती है। सबसे अच्छी चीज़ ये है। अरे वा, क्या बात आहे. तर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट तुम्ही अकाउंट नंबर त्यांनी घेतला जाईल आणि त्या अकाउंटलाच फॉर्म भरून तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बँकेच्या जमा होणार आहे. मग कुठे काय चक्कर हेल्पेटा मारायची गरज नाही. नरेश जी, सबसे अच्छी बात यह है कि हमारी टीम आपको सब्सिडी के फॉर्म भरने से लेकर RTO के फॉर्म भरने से लेकर सारी चीज़ में आपके साथ रहती है। रिक्शा वाले को कहीं भी जाके लाइन लग के फॉर्म भरने की तर मॅडम तुम्ही जे आता आमचे रिक्षा चालक काही जणांपाशी असे एक रोजचे कमवणारे एकत्र रक्कम जमा करून नाही ठेवत, ज्यांची परिस्थिती आता डाऊन पेमेंट करायची नाही का, 1,65,000 रुपये आणणार नाही, मग डाऊन पेमेंट कमीत कमी किती करावं लागेल त्यांनी ते पण सांगा ना व्हिडिओमध्ये. आता आपली जी गाडी असते ती ऑलरेडी आपली जुनी रिक्षा आहे. जुनी रिक्षावर मी सांगते तुम्हाला कुणी लोन वगैरे देत नाही. अच्छा. तर आमची इलेक्ट्रोमोशन कंपनी आहे ना, ती फक्त रिक्षावाल्यांसाठी काम करते. हो. सो आम्ही रिक्षावाल्यांचा विचार करून आम्ही हा विचार करतो की बाबा त्यांना कमीत कमी कसं कमी डाऊन पेमेंट करतात. तर आम्ही 20,000 ते 30,000 डाऊन पेमेंट करावं लागतो, बाकीचं लोन करून देतो. थोडंफार सिबिलचा प्रॉब्लेम असेल तर ते पण आम्ही थोडंफार ऍडजस्ट करतो. आमचं स्वतःच मंत्रा कॅपिटल म्हणून फायनान्स आहे. ओके. त्या फायनान्स मधून आम्ही लोन करून देऊ. सपोज तुम्हाला महिन्याला तुम्ही 4,000 ते 5,000 रुपयामध्ये EMI मध्ये पण तुम्ही भरून आपला हप्ता 3 वर्षात हे करू शकता, किंवा तुम्हाला जर जास्त भरायचं असेल 8 ते 10 तुम्ही एका वर्षात पण क्लिअर करू शकता. आणि आपलं एक म्हणजे आपला जरी 1,65,000 रुपये खर्च असेल, आपल्या टोटल किटचा जो खर्च आहे तो 1,65,000 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सबसिडी देतो, म्हणजे 25,000ची सबसिडी दिली की म्हणजे तुम्हाला आमचा जो किट आहे तो 1,45 मध्ये पडतो. 1,45 आणि आपलं PCMC मध्ये MH14 30,000ची सबसिडी मिळते. तुम्हाला ते पडतं 1,35ला. म्हणजे 1,35 मध्ये तुम्हाला आम्ही जे तुम्हाला नवीन गाड्यामध्ये मिळतं, ओके. जसे की 3 वर्षाची वॉरंटी मिळते, तीच आम्ही तुम्हाला देतो. ओके. सेम फीचर्स काहीच नाही. 3 वर्षाची सर्व्हिस पण देतो. 3 वर्ष. तुम्हाला जसं दुसरीकडे पण आपला आणि सर्व्हिस पण देतो. मेन म्हणजे दुसरीकडे तुम्हाला इलेक्ट्रिकच्या गाड्यांना सर्व्हिस एवढी मला वाटत नाही देत असं. अगदी बरोबर. आम्ही तिथे घरपोच म्हणजे जिथे गाडी बंद पडली असो, काही प्रॉब्लेम आला असेल, आम्ही तिथे येऊन तुम्हाला सर्व्हिस देणार. छान आहे मित्रांनो. आता अदर जे इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांच्या शोरूमला जावं लागतं, जर ब्रेकडाऊन झाली तरी ते कसं आपलं आपण करायचं असतं. पण इकडे हे सांगतात की ते आपल्याला जागेवरती सर्व्हिस उपलब्ध करणार. आणि RTO पण तुम्हाला आमच्याकडे त्यांना फक्त डॉक्युमेंट्स घेऊन यायचे. तुम्हाला आमच्याकडे फक्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा RTO वर्क कसं काय असणार आहे ते तुम्हाला आमच्याकडे येताना फक्त तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जर आपला फिटनेस सर्टिफिकेट असेल फिटनेस सर्टिफिकेट, म्हणजे जे पण गाडीचे कागदपत्र आहे ते घेऊन यायचं आहे. आमच्याकडे द्यायचे. बाकी सगळी प्रोसेस आम्ही करणार. म्हणजे आम्ही गाडी पासिंग करून देणार तुम्हाला. आम्ही एक नवीन मीटर बसवतो, इलेक्ट्रिक मीटर पासिंग करणार, इन्शुरन्स काढणार, सगळं काही आम्ही करणार. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आम्ही आमचंच हे की रिक्षावाल्यांना त्रासच द्यायचा नाही. जे काय आहे ते सगळं आम्ही म्हणजे आम्हाला हेच आहे की आता रिक्षावाले बघतो सकाळी उठतात, रात्रभर कष्ट करतात, त्याच्यात त्यांना भ्यासला 500चं द्यावं लागतं, घरात खर्च 400 रुपये, मग उरतात काहीच नाही. तर आमचं म्हणणं काय बाबा, कुठले काय झोपे म्हणजे उठा, रात्रीचं चार्जिंग जरी लावली की 50 ते 60 रुपये खर्च, 5 ते 6 युनिट 5 ते 6 युनिट पडतात. म्हणजे बघा 10 रुपये एक युनिट पकडा, 10 रुपये 60 रुपये तुमचा खर्च. 60 रुपये. जरी महिना नाही म्हणलं तरी किती 1.5-2 म्हणजे खूप पैसे वाचतात. खूप पैसे वाचतात. खूप पैसे नाही, मला स्वतःला अनुभव आहे, पण एक बघणाऱ्यांना पण हे. तर आपण पुढचं घेऊया, फॅक्टरी बघूया आता. सर इथे आमची आयटीची टीम बसते. तर हे बघा मित्रांनो, इथे आमची आयटीची टीम असते. आज सॅटरडे म्हणून थोडं बरं दिसत असेल. आणि आम्ही ह्यांच्याद्वारे आपला एक ऍप पण बनवलेला आहे. त्या ऍपद्वारे आपण म्हणजे GPS ठेवलंय गाडीला, म्हणजे तुमची गाडी कुठे आहे, काय आहे. गाडीचं सगळ्यात महत्वाचं आपलं टेन्शन का असतं की गाडी दारात लावली, गाडी चोरीला जाण्याचं. तर ते एक ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षाचं मगाशी मला सांगितलं, तर आपण मॅडम तुम्हीच सांगा की GPS असा आहे की म्हणजे तुमची गाडी कुठे आहे, काय आहे, किती चार्जिंग झाली तुमच्या गाडीमध्ये, काही जर प्रॉब्लेम आला, फॉल्ट आला तर आपल्याला ते पहिले कळतं त्या ऍपद्वारे आम्हाला. तर म्हणजे असं चोरीचं वगैरे काही तुम्हाला टेन्शन नाही राहणार आहे या ऍपद्वारे. आणि हा ऍप आम्ही स्वतः कस्टमरला पण देतो. आमच्याकडे पण असतो आणि प्रत्येक कस्टमरच्या मोबाईल मध्ये ऍप देतो. आणि ह्याचे कसलेही असं रिचार्ज वगैरे असं काही पैसे घेत नाही आम्ही. रिचार्ज वगैरे नाही. बाकीच्या आता काय आमच्या 4 व्हीलर वाल्यांनी
जीपीएस बसवलं त्याचं महिन्याचं रिचार्ज, वर्षाचं 6 महिन्याचं रिचार्ज असतं. तर यांचं फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम, जरी गाडी चोरीला गेली तर लोकेशन वरनं हे शोधून देणार की इकडे इकडे गाडी आहे आणि तिकडे गाडी सापडणार आहे. तर एक प्लस पॉइंट आहे तुमचा की तुम्हाला ते डिव्हाइस भेटलं जाणार, गाडी कुठल्या पण असून त्या कुठं चोरीला जरी गेली तरी बाबा ती गाडी कुठे करून हे सांगणार आहेत. ते ट्रॅकिंग सिस्टीम तुमच्या मोबाईल वरती पण देणार आहे का मॅडम? हो, मोबाईल मध्ये पण देणार आम्ही ते सगळ्यांना. ऍप मध्ये तुम्हाला शोधता येईल गाडी कुठे आहे, काय ड्रायव्हर जरी असेल गाडी घेऊन गेला मालकाला ते गाडी कळणार की कुठे काय चालू आहे, गाडी कशी. गाडी चालू आहे का, ड्रायव्हर गाडी लावून घरी झोपला हे पण कळेल. अरे म्हणजे काय बाप क्या बात आहे. म्हणजे कोणी कारणच देऊ शकणार नाही खोटं की मी आता बाहेर आहे, मी काम नाही करत, असं काही. चांगले फीचर दिलेले आहेत. तर पुढे पाहूया अजून. हो, इकडे इकडे आमची इलेक्ट्रिकची टीम असते. ओके. इथे आमची इलेक्ट्रिकची टीम असते. मेन आपण जे कन्वर्ट करतो गाडीमध्ये, जे मोटर वगैरे बॅटरी वगैरे हेच हो. आमचे बसवतात. हा. मेन आमच्या मॅडम मिताली आणि गौरव हे दोघं काम करतात. आणि कधी तुम्हाला तिकडे काही प्रॉब्लेम आला वगैरे हो. गाडीला, तर ते स्वतः मॅडम आणि सर तिथे येतात. अरे वा. स्वतः कुठेही असू द्या, हडपसर वगैरे हो. तुम्ही एकदा विचारा कुणालाही. आणि तुम्ही म्हणत होते हडपसरला पण अजून एक ओपन होते तुमचं हो. लवकरच? आमचं लवकरच फ्रँचायझी अशी तिथे वाढणार आहे हडपसरला. लोकेशन वगैरे मी लवकरच टाकेल. आता हळूहळू आमची मेन तर आता सध्या इथेच आहे आणि तिथे पण लवकरच येणार आहे. इलेक्ट्रिक आहे, आता ते सांगायला नको, पण व्हिडिओ वाढेल तर अपन पुढचं काय काय अजून माहिती भरपूर घेणार आहे. तर और एक बात कहना चाहूँगा मैं, ये आरटीओ का बहुत जन मुझे कमेंट में बोल रहे थे और फोन के ऊपर भी बोल रहे थे, एक आरटीओ का परमिशन है क्या, अप्रूवल है क्या, तो वो जरा बताएंगे तो अच्छा रहेगा. जी, तो हमारा किट ARAI सर्टिफाइड है, यानी कि पूरे के पूरे 14 से 15 टेस्ट से होके गुजरा. बोल रहे थे आप, बहुत रिक्शा वाले बोल रहे थे अप्रूवल है क्या नहीं, ये कुछ बनी जी, बनाई मैंने कमेंट्स में देखा था कि काफी सारे लोगों ने ये पूछा था कि ये आरटीओ अप्रूव्ड है कि नहीं, हाँ, सेफ हाँ, है कि नहीं. तो इसके लिए मैंने 2 चीजें आपके लिए रखी हैं. हाँ. एक तो मेरे ARAI का सर्टिफिकेट और दूसरा कमिश्नर ऑफिस से मिला हुआ सारा पासिंग का पेपर. एक मिनट आइए ना गौरव जी. अच्छा, गौरव नाम है. हाँ, नमस्ते. सर, यहाँ पे सर्टिफिकेट लगा हुआ है, अच्छा, ये भी है. पर फिर भी मैंने एक कॉपी यहाँ लिखा है. मैं चाहूंगा कि आप दिखाएं. तर मित्रांनो, हे परिवहन आयुक्त कार्यालय तुम्ही पाहू शकता. परिवहन आयुक्ताचं यांचं सर्टिफिकेट, त्यांचं मान्यता आहे आरटीओची. तर हे पुणे के लिए क्या ऑल महाराष्ट्र के All लिए? over महाराष्ट्र. आप फिटिंग करके ऑल ओवर महाराष्ट्र में कहीं पे भी अगर भी. आपके पास में रिकवरी आता है, वीडियो देख के अगर कोई भी आता है तो आप बिठा के दे सकते हैं. बिल्कुल. ये हाँ. स्टेटस. तर हे परिवहन आयुक्त कार्यालयाचं सर्टिफिकेट आहे, आरटीओची पण मान्यता आहे मित्रांनो. तर तुम्ही इकडे येऊन अशी किट बसून घेऊन जाऊ शकता. त्यांनी मला असं सगळं काय सविस्तर दाखवलेलं आहे आणि तुम्हाला पण मी हे दाखवतोय. तर नंतर असं व्हायला नको की अर्धवट तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्ही बोलणार की अर्धवट याचं सगळं काय. आणि काय अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर कंपन्या आहे जे कन्वर्ट करून देतात, पण नंतर तुमची चुकबुल व्हायला नको. अशा ऑथोराइज सर्व्हिस सेंटर मध्ये तुम्ही असे किट बसून घ्या, असं माझं बोलण्याचं मत आहे. तर पुढे आपण काय म्हणले, ARAI सर्टिफिकेट. ARAI सर्टिफिकेट. हे का असतं ARAI सर्टिफिकेट, इसका जरा जानकारी देंगे? मानक होता है. हाँ. इसमें क्या होता है, रोड पे किसी भी गाड़ी को सेफ चलाने के लिए पूरे टेस्ट होती है. बारिश में टेस्ट होता है, फ्लड जी. टेस्ट होता है, क्रैश टेस्ट होता है. ये सारे टेस्ट पास करने के बाद ही गाड़ी को परमिशन मिलता है रोड पे चलने के लिए. तो हमारी गाड़ी को भी ARAI ने मान्यता दी है कि रोड पे चलने के लिए सुरक्षित है. इसके सारे तरीके के सारे टेस्ट हो चुके हैं. उसके पासिंग होने के बावजूद ही हमें ये सर्टिफिकेट मिलता है. बघा मित्रांनो, ARAI सर्टिफिकेट आता हे पहिल्यांदा मी ऐकलेलं आहे. एवढ्या सगळ्या काय फॅसिलिटी मिळतात ते 1,65,000, त्याच्यामध्ये पण सबसिडी मायनस होणार आहे. तर मित्रांनो, जीव तोडून सांगत आहे, रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा घ्या. आज मी 1,000-1,500 रुपये घेतोय, पूर्णच्या पूर्ण पैसे माझ्या खिशामध्ये जातात, जे तुमचे मेंटेनन्स मध्ये गाडीचे जातात आणि जे CNG मध्ये जातात. तर ते उरतात किती, 1,000 रुपये समजा धंदा केला, त्यामध्ये 400 रुपये तुम्ही CNG ला घालवताय, मेंटेनन्सला घालवताय. असले 600 रुपये. 600 रुपयामध्ये कुठे वॉचमॅनची नोकरी केली तरी 15,000 रुपये बसून पगार मिळतो. तर मित्रांनो, ज्याला काय बदल हवा आहे, एक वेळ अशी होती, नोकिया सगळ्या टॉपेस्ट कंपनीला होता, तर त्याला पण एक काळानुसार बदल त्यांनी घडवला नाही. तर आज जो नोकिया कंपनीचा ब्रँड मिटलेला आहे, काय जमा झाली नुसार बदल करावाच लागणार. पूर्वी पेट्रोलवरती रिक्षा होत्या, डिझेलवरती रिक्षा होत्या, त्यानंतर LPG आला, LPG गेल्यानंतर CNG आला.
तर आता इथून पुढे इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. तुम्ही बाहेर कुठे पुण्याच्या बाहेर दिल्लीमध्ये जरी पाहिलं किंवा अदर कुठल्याही राज्यामध्ये पाहिलं की पुढचा फ्युचर हा इलेक्ट्रिक मध्येच असणार आहे. आणि ह्याला आपण आता सरांपासून विश्व किती युनिट फुल चार्ज करायला किती वेळ लागतो आणि किती युनिट जळतं? सिर्फ 3 घंटे लगते हैं फुल चार्ज करने में, और अच्छा। सिर्फ 5 से 6 यूनिट के अराउंड लगता है खर्चा। अच्छा, तो हम अभी बाकी के पहले वीडियो में ये सब जानकारी ले ली है, तो अभी हम आपकी फैक्ट्री दिखाना चाहेंगे जो ऑटो चालक है हमारे, तो वो भी देखेंगे. जरूर. आता क्षमा करा, इथं हिंदी पण येते आणि मराठी पण, तर तुम्ही तर जाऊया आपण फॅक्टरी बघूया. प्रेक्षकांना पण हिंदी मराठीमध्ये घेता येईल, मग ते चांगलं राहील. ज्यांना आता व्ह्युअर्स पण आपले हिंदी जोडलेले आहेत त्यांना मराठी नाही जमत, तर मिक्स असणार. तर आपण पाहूया आता यांचं फॅक्टरी कशी आहे, काय कसं काय प्रोसेस असतं काय, आणि रिक्षा पण अजून पुन्हा एकदा सांगूया आपण कसं काय केलं जातं. बाकी हडपसरमध्ये लवकरच मित्रांनो दुसरी शाखा हे उघडणार आहे. त्याचं डेट पण अजून फिक्स नाही, डेट झाली की तुम्हाला कळवलं जाईल. तर अशा आहेत. आता रिक्षा बघूया मॅडम, रिक्षा आणि बॅटरी जरा दाखवलं तर बरं होईल की कसं काय असतं, थोडस माहिती कळेल काय कसं काय. इथं आपलं मेन मेकॅनिकलचं काम चालतं, हा. म्हणजे काय पण फिटिंग वगैरे काय फिटिंग असं. हे आता ही पण गाडी बघा आमची हा. खूप जुनी आहे, 20 वर्षाची गाडी आहे. याची जेव्हा आली होती ना कंडिशन, तर हा पत्रा वगैरे पूर्ण हे होता, गंज खाल्ला होता. पूर्ण बंद, पूर्ण अशी तुटेल, याची बॉडी वगैरे पूर्ण. तर आम्ही ह्याला वेल्डिंग वगैरे करून आता रेडी करतोय ही गाडी. ओके. हा. आपल्या ज्या गिअरबॉक्स जे आहे हा. फिटिंग डिझाईन वगैरे त्याचं वेल्डिंग वगैरे ते पण असेल, हा. सगळं आपण काम करू. अच्छा, इकडे हे आपलं फॅब्रिकेशन वर्क पण केलं जातं. हो, म्हणजे सगळं. जर जुनी पुराणी जरी गाडी असेल मित्रांनो, तुमची 10 वर्ष 15 वर्षापूर्वीची गाडी, तर इकडे फॅब्रिकेशन वर्क करून चांगल्या पद्धतीनं असं हे सीटा खाली बॅटरी बसून देतो. तुम्हाला असं. लाईव्ह गाडी ही रिक्षाच्या खालचीच किट आहे का ही? हो. बरोबर आहे ना, हीच बॅटरी का? नाही हे वेगळे. अच्छा. तुम्हाला बॅटरी आणि ते दाखवतो दाखव, डायरेक्ट हा. गाडीमध्ये हे दाखवायला. असे, हा. आपण गाडी प्रत्यक्षात गाडीच बघूया. ही गाडी तयार केलेली आहे इथं. अच्छा, ही गाडी आपण हा त्या दिवशी एक बघितली होती. हा, हे बघा अच्छा, ही ओपन. हा, चावी लावणार. इथं बॅटरी असते, त्यांना दाखवा. हे आपलं बॅटरी, ओके हे बॅटरीचा आपला बॉक्स आहे, सेफ्टी बॉक्स आपण दिलेला आहे बॉक्स. बरेल. ओके. एक ट्रायल मारून बघूया का? हो, ट्रायल मारून बघा. आता परवा दिवशी बघितली मी, फक्त गाडी ट्रायल नव्हती मारली. आता ट्रायल मारून बघू. थोडस जरा इकडे यांना पण दाखवता येईल. आता मी बसलोय बघा, ही चावी ऑन केली, हे असं मीटर चालू झालेलं आहे, मीटर दिलेलं. अच्छा, काम चालू आहे. मॅडम बसा ना. सर भेटे सर, आप भेटे ना. तर आपण आता हे बटन चालू, ND आणि हे R, आणि हे काय, हे R मतलब रिवर्स. हो का, हे R म्हणजे रिवर्स, N म्हणजे न्यूटन आणि D म्हणजे स्टार्ट करून आपण चालू शकतो. तर हे आता रिवर्स आपण पाठीमागे येणार आहे, रिवर्स मध्ये टाकलेली आहे. तर कॅमेरा घेऊया. मागे गाडी आहे ना माझी, हँडब्रेक काढलंय, हँडब्रेक काढला आता. हा, गाडी नाही ना. थोडस पुढे घेतो मी, राहून द्या, चालूच राहून द्या. वापस ये. गाडीच्या आतमध्ये घ्यायचं होतं का? हा, गाडीच्या आतमध्ये फक्त ट्रायल मारून. लय पिकअप आहे. 3 जण पॅसेंजर बसलेत, असं वाटत नाही की बसलेत म्हणून. आता आतमध्ये या तुम्ही.
तुम्ही आतमध्ये या ना. हा ग्राउंड मारून थोडस बसूनच हा बसायचे बसवत नाही हा. तर मित्रांनो खूपच पिकअप जबरदस्त आहे गाडीला. नॉर्मल रिक्षापेक्षा आपण चालून बघूया. पस्तीस 40 जागेवरती गाडी चालली आहे. 40 स्पीडने उचलते. मॉडेल कधीचा आहे सर हा 2012चा मॉडेल आहे. 2012ची गाडी. असं वाटतं की शोरूमची गाडी काढलेली आहे. थोडा पिकअप आहे. 2012ची गाडी एवढी पळते. आणि सगळ्यात बेस्ट त्यांचा या जी आपली कुठली गाडी बाईक मध्ये जे साऊंड येतो इलेक्ट्रिक बाईकचा जो साऊंड येतो. आता हे बाकीचे इलेक्ट्रिक काय गाड्यांचा काय नाही म्हणजे 90% गाड्यांचा आवाज बाजूने गेलं. बस जरी बाजूने गेली की कळत नाही की बस आली का काय आली. तर या गाडीचं तसं नाही. रिक्षाचा आपल्या थोडासा आवाज येतोय बघा. जे फायरिंग येते बुंग करणं त्याला गिअरबॉक्सला आवाज दिलेला आहे. ते पाहू शकता. आवाज येतोय का तुम्हाला. तसा हा आवाज म्हणजे बाजूच्या गाडीवाल्यांना कळणार आहे की बाबा गाडी कुठली तरी गाडी चालली म्हणून. ते रेसिंगची गाडी चालली तसा आवाज आहे फायरिंगचा. खूपच छान अशी माझी राईड झालेली आहे. तुम्ही पण ट्रायल घेऊन चॉईस तुमची आहे. ट्रायल घ्या. आवडली तरच घ्या. आणि जर तुम्हाला भविष्यात 2 पैसे साचवायचे तरच इलेक्ट्रिकची गाडी घ्या. पुढचा विचार घ्या करा. आवाज फायरिंगचा 1 नंबर आवाज आहे. 3 वर्षात काय आहे तुमच्या 3 गाड्या उभ्या राहतील. वर्षाला एक गाडी घेऊ शकतात. त्या मेंटेनन्स आणि सीएनजीच्या ह्याच्यामध्ये करायला गेलं तर. अशी मस्त विकेट राईड झालेली आहे माझी. इकडे जाऊ ना सर. हो ओके. नूटन केली गाडी. हँड ब्रेक वडला. 1 नंबर मस्त. 2012ची गाडी वाटणं नाही. आणि MH12 पण आहे. छान छान मस्त. तर 1 मिनिट इकडे ना. हे अशा आपण भोसरीला MIDC मध्ये आलेलो आहे. बाकीचे खाली नंबर दिला जाईल. तुम्ही विजिट करा. पाहिजे तर फोनवरती चौकशी करून पण येऊ शकता. सर आपलं ऍड्रेस सांगा ना. भोसरीला कुठे यायचं. एस ब्लॉक S156 इंद्रायणी नगर के पास MIDC भोसरी पुणे पिंपरी चिंचवड. तर जर तुम्हाला काही अडचण असेल येण्यासाठी तर खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकीचे डिटेल्स पण घेऊ शकता. आणि असाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या रिक्षा चालक बांधवांना हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्यांचे पैसे जास्तीत जास्त बचत झाले पाहिजे. जीव तोडून सांगतो मित्रांनो, इलेक्ट्रिक नेक्स्ट फ्युचर हा इलेक्ट्रिकचा असणार आहे. पैसे वाचवायचे असेल तर आताच काळानुसार बदल करा आणि 2 पैसे साचवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या रिक्षा चालकांना शेअर करा. धन्यवाद.